धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा हातांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। श्री शुकुवाच तथात भद्रश्रवानां धर्मसुतस्तत्कुलपतयः पुरुषा भद्राश्ववर्षे साक्षात् भगवतो वासुदेवस्य प्रियां तनुं धर्ममयो हय शीर्षाभिधानां परमेण समाधिना सन्निधाप्येदमभिगृह्णन्त उपधावन्ति। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे। याप्रमाणे आता या पंचमस्कंधामध्ये जे भूगोलाचं वर्णन केलेलं आहे, पंचमस्कंध हा पूर्ण नद्या, पर्वत, भूगोल, खगोल, सूर्याची गती, चंद्राची गती, नक्षत्र, त्याचप्रमाणे या नक्षत्राचा सगळा नकाशा, ध्रुव आणि ध्रुवाचं स्थैर्य आणि त्याचं आकर्षण, त्याचप्रमाणे वेगवेगळे जे द्वीप आहेत त्या द्वीपांचं वर्णन, त्याचप्रमाणे जे आपल्याला नवखंड पृथ्वीचे दिसतात ते भरतखंडासह सगळे वर्ष, त्याला वर्ष म्हणतात। भारतवर्ष असं नाव आहे। वर्ष म्हणजे देश। तेव्हा अशा अनेक देश आणि विदेशांचं वर्णन यामध्ये केलेलं आहे। त्याचप्रमाणे पाताळ आहे, स्वर्ग आहे आणि नरक आहे, इथपर्यंतचं वर्णन इथून पुढे आपल्याला ऐकायचं। आणि हे ऐकत असताना भूमिका अशी आहे भागवतकारांची की हे भगवंताचं स्थूल रूप आहे। भगवंताचं स्थूल रूप कोणतं आहे असं म्हटलं तर नद्या, पर्वत, खगोल, भूगोल, त्याचप्रमाणे स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे सगळं भगवंताचं स्थूल रूप आहे। ईश्वराशिवाय याच्यात दुसरं काही नाही, ही भूमिका आहे। आणि नव्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं दिसेल की श्रीमद भागवतामध्ये जे पर्वतांचं, नद्यांचं, नक्षत्र, ग्रह, तारका, त्यांची गती हे सगळं गणिताच्या पद्धतीने मांडलेलं आहे, वैज्ञानिक पद्धतीने मांडलेलं आहे। त्यामुळे जर भागवतातलं विज्ञान पाहायचं झालं, भागवतातलं पदार्थशास्त्र, भागवतातलं जीवशास्त्र, भागवतातलं भूगोल, भागवतातलं खगोल हे जर पाहायचं झालं तर पंचमस्कंध पहा। अत्यंत दिव्य दृष्टीने ऋषींनी हे सगळं पाहिलेलं आहे। आज आपल्याला वेगवेगळे सॅटेलाइट आपण आकाशामध्ये सोडतो आणि त्यातून संपूर्ण सूर्याची, चंद्राची स्थिती गती समजून घेतो। हे त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं यंत्र नव्हतं, कोणत्याही प्रकारचे तंत्र नव्हते, कोणत्याही प्रकारचे साधन सामुग्री नव्हती, पण दिव्य दृष्टीने त्यांनी हे कसं पाहिलंय हे या ठिकाणी पाहायचंय। तर सुरुवातीला अनेक वर्षांचं वर्णन केलंय। भद्रश्रवा नावाचं वर्ष, या भद्रश्रवामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं धर्मस्वरूप या ठिकाणी त्याला नमस्कार करून भगवंताची लीला भद्राश्व वर्षामध्ये धर्मपुत्र भद्रश्रवा हा प्रमुख आहे आणि वासुदेव हयग्रीव या ठिकाणचा मुख्य आहे आणि त्याची स्तुती या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर हरिवर्षाचं वर्णन केलेलं आहे। हरिवर्षामध्ये नावच हरिवर्ष। हरी म्हणजे कोण? प्रत्यक्ष नरहरी, नृहरी, प्रत्यक्ष नृसिंह। आता नृसिंहाचं वर्णन, नृसिंहाचं वर्ष कोणतं आहे? हरिवर्ष। आणि भगवान नरहरी रूपाण असते। प्रत्येक वर्षामध्ये, वर्ष म्हणजे देश, प्रदेश, प्रत्येक ठिकाणचे एक एक देव आहेत। त्याप्रमाणे हरिवर्षामध्ये नृसिंह हा देव आहे। मग नृसिंहदेव म्हणला की प्रल्हाद हा त्याचा भक्त झाला, तो त्या ठिकाणी स्तुती करतोय। आणि ही जी स्तुती आहे प्रल्हादाने केलेली, ती स्तुती म्हणजे भागवतातलं पसायदान आहे। माऊलींचं पसायदान आपल्याला माहित आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांची। ही भूमिका माऊलींनी घेतली। अशी तशीच भूमिका घेऊन प्रल्हाद काय म्हणतात? स्वस्त्यस्तु विश्वस्य खलः प्रसीदताम,
शब्दात सुद्धा फरक नाहीये. स्वस्त्यस्त विश्वस्य खलाः प्रसीदताम. विश्वातले सगळे खल दुष्ट यांना यांच्या डोक्यामधला जो दुष्टपणा आहे तो नष्ट व्हावा. आणि ध्यायंतु भूतानि शिवम मिथो धिया भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. हीच भूमिका यामध्ये आहे. मनश्च भद्रम भजता तदोक्षजे आभेशतामनो मतेरप्य हैतुकी. याप्रमाणे हे पसायदान व्यक्त केलेले आहे. त्यानंतर वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. यामध्ये या प्राणवृत्त्या परितृष्ट आत्मवान सिद्धद्दुरान तथेंद्रिय प्रिया या संगलब्धम निज वीर्य वैभवम तीर्थम मोह संतुषाम हिमानसम. याप्रमाणे भगवंताची ईश्वर निष्ठांची मांदियाळी मौलींनी अपेक्षित केलेली आहे की जर आम्हाला धर्माचं निश्चित या ठिकाणी वृद्धी करायची असेल, वाढ करायची असेल, तर संतांची मांदियाळी एकत्र आली पाहिजे, संतांचं संघटन झालं पाहिजे, संत एकत्र आले पाहिजेत. तेच त्यांनी म्हटले यत्संग लब्धम निज वीर्य वैभवम. संतांची संगती, संत एकत्र आले पाहिजेत तरच या ठिकाणी सर्व जगामध्ये आनंद नांदेल. याप्रमाणे त्यानंतर केतुमाल या वर्षाचं वर्णन केलंय. हे केतुमाल नावाचा जो वर्ष आहे यामध्ये लक्ष्मी आणि संवत्सर प्रजापतीचे पुत्र आणि पुत्री यांचं प्रिय करण्यासाठी भगवान कामरूप अर्थात कामदेव या ठिकाणी उपस्थित आहेत. कामदेवाचं स्तुती केली. त्यानंतर रम्यक नावाचं वर्ष आहे. या रम्यक वर्षामध्ये मत्स्यरूप भगवान आहे. या मत्स्यरूपी भगवंताचं वर्णन या ठिकाणी केलंय. हिरण्मयी पिघवान निवसित कूर्म तनुम बिभ्राणस्तस्य तत्प्रियतमाम तनुर्मयमा सह वर्षपुरुषैः पितृगणाधिपतिरुपधावती मंत्रमिमं चानुजपती ओम नमो भगवते अकुबाराय सर्वे सत्वगुणविषाय. याप्रमाणे भगवंताची स्तुती केलेली आहे. त्यानंतर पुढे आपल्याला शुकाचार्य म्हणतात आता किंपुरुष वर्षाचं वर्णन मी तुम्हाला करून दाखवणार आहे. किंपुरुष वर्षामध्ये किंपुरुष म्हणजे कोण? हे वानर जे होते ना, हे वानर नव्हते, हे किंपुरुष होते. हे जवळजवळ मानवापर्यंत आलेले होते, फक्त मानव नव्हते. किंपुरुष ही एक प्रजात आहे, वानर नव्हे. किंपुरुष ही प्रजात आहे. त्यांच्यामध्ये समाज व्यवस्था आहे. त्यांनी चांगल्या प्रकारचे महाल उभं केलेले आहेत, चांगल्या प्रकारचे देश हो राजे होते. सुग्रीव राजा नव्हता काय? सुग्रीव राजा होता, त्याची प्रजा होती, मोठमोठे सुंदर अशा प्रकारचे महाल होते. नगर रचना त्या किष्किंधेची जर बघितली तर आपल्याला दिसतं की किष्किंधेची नगर रचना अयोध्येसारखीच आहे. तेव्हा इतकी सुंदर नगर रचना करणारे हे किंपुरुष. मग या किंपुरुष वर्षामध्ये कोण आहे प्रमुख? रामचंद्र. ही देव आहेत. श्री रामचंद्र सीताधिपती रामचंद्र लक्ष्मणासह त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि प्रार्थना कोण करतंय? मारुती शिवाय दुसरं कोण करणार? रामाचा भक्त हनुमान आहे आणि तो या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करतोय. ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय नम आर्य लक्षणशील व्रताय नम उपशिक्षितात्मन उपासित लोकाय नम साधुवाद निकषणाय नमो ब्रह्मण्य देवाय महापुरुषाय महाराजाय नम इति. याप्रमाणे नमस्कार केलाय आणि विवरण केलंय की हे भगवंता, तुम्ही सगळ्या राक्षसांचा विध्वंस केला. रावणाला देखील तुम्ही यमसदनाला पाठवलं आणि सीतेबरोबर राज्य केलं. पण जेव्हा सीतेवर आरोप केला लोकांनी तेव्हा तुम्ही एका क्षणात सीतेचा त्याग केला आणि लक्ष्मणाचाही त्याग केला. आता लक्ष्मणाचा त्याग कधी केला त्याचं वर्णन त्याने असे केलेलं आहे की एकदा श्रीरामचंद्राला भेटण्यासाठी काही देवदूत आले. आल्यानंतर रामचंद्र आतमध्ये अंतःपुरामध्ये बसलेले आणि रामचंद्राने आज्ञा दिली लक्ष्मण नेहमी दरवाजामध्ये उभे असायचे, कोणालाही आत येऊ देऊ नकोस, जर कोणी आतमध्ये आलं तर मी तुझा वध करीन अशी तंबी दिली. तेवढ्यात त्या ठिकाणी अत्यंत चिडखोर असणारे प्रत्यक्ष दुर्वास आले. आल्याबरोबर म्हणले लक्ष्मणाने अडवलं, जायचं नाही आतमध्ये. काय म्हणा, मला जाऊ देत नाही, माहितीये का मी कोण आहे ते? मी दुर्वास आहे, जाळून भस्मसात करीन. ते म्हणाले रामचंद्रांची आज्ञा आहे. म्हणले काय आज्ञा आहे? माझ्यापेक्षा मोठे आहेत का राम? आणि मग लक्ष्मणाला अडचण पडली. अरे म्हणले इकडं आतमध्ये जाऊ दिलं तर राम ठार मारील, नाही जाऊ दिलं तर हा तापस मला जाळून भस्मसात करील. तापसाच्या हातून जाळून भस्मसात होण्यापेक्षा रामाच्या हातून मृत्यू बरा, म्हणून त्यांनी त्यांना जाऊ दिलं.
दुर्वास गेले आतमध्ये, तेवढ्यात देवदूत पटकन निघून गेले. रामचंद्राने दुर्वासाशी बोलणी केली, बाहेर आले. आल्यानंतर दुर्वास निघून गेल्यावर राम म्हणाले, का रे लक्ष्मणा, तुला मी म्हणालो होतो आतमध्ये कोणाला सोडू नको. दुर्वास कसे आतमध्ये आले? मला बाकीचं माहित नाही, माझी आज्ञेचा भंग तू केलास, आता तुझा वध मी करणार म्हटल्याप्रमाणे. तेवढ्यात वसिष्ठ ऋषी आले. वसिष्ठ ऋषी म्हणले, हे थांबा थांबा, काय करतो तू? रामाला म्हटले. राम म्हणले, याचा आता ठार मारतो याला. मला तर याला ठार मारावंसं वाटत नाही, तो माझा भाऊ आहे, माझं रक्षण केलंय, 14 वर्ष वनवासात उपाशी राहून माझं रक्षण केलं, पण आता पर्याय नाही, माझे शब्द गेले. ते म्हणे, असं कर, याचा त्याग कर, लक्ष्मणाचा त्याग कर, लक्ष्मणाला वनामध्ये जाऊ दे. लक्ष्मण पुन्हा अयोध्येत येणार नाही. तो परत आला नाही, त्याचा त्याग केला म्हणजे मृत्यू समान आहे. याप्रमाणे रामचंद्रांनी लक्ष्मणाचा सुद्धा त्याग केला असं वर्णन केलंय. न लक्ष्मणंचापि विहातुमर्हति. रामचंद्राला लक्ष्मणाला सोडून द्यावंसं वाटलं नाही, पण शब्दाला जागले. त्यानंतर या ठिकाणी भारतवर्षाचं वर्णन केलंय. माझ्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे, कारण भारतवर्ष, आपला भारत देश, या ठिकाणी वर्णेकर नावाचे फार मोठे अभ्यासक होऊन गेले भागवताचे. त्यांनी असं वर्णन केलंय की या स्कंदामध्ये जे भारत देशाचं वर्णन आहे, ती भारत देशाची स्तुती आहे, स्तोत्र आहे, स्तोत्र. भारत देशाचं स्तोत्र कुठे आहे? तर भागवतात आहे. भारत देशाचं स्तोत्र गायलंय फक्त भागवताने. बाकी कोणत्याही 18-17 पुराणांच्या मध्ये भागवताच्या शिवाय कोणत्याही पुराणात भारताचं महत्व सांगितलेलं नाही, भारताची स्तुती आणि भारताचं स्तोत्र गायलेलं नाही. तेव्हा हे भारताचं स्तोत्र गात असताना ते म्हणतात, भारतेपि वर्षे. मग भारत देशामध्ये कोणता देव आहे मुख्य? कोण आहे? गणपती आहे का? कार्तिक स्वामी आहेत का? कोण आहे? शंकर आहे? कोण आहे? नाही नाही नाही, भगवान नरनारायण रूप. भगवान नरनारायण हे आपल्या भारताचं दैवत आहे. भारताचे देव कोण? प्रत्येकाचे घरातले देव वेगळे असतील, पण भारताचे, देशाचे, जसे देशाचे पंतप्रधान कोण? मुख्यमंत्री अनेक आहे, पण पंतप्रधान एक आहे. तसा भारत देशाचा देव कोण? तर नरनारायण हे भारत देशाचे देव आहे. ते या ठिकाणी आकल्पांत मुपचित धर्मज्ञान वैराग्येश्वरी उपशम बनात्मोती. वैराग्य, उपशमशीलता या ठिकाणी या दृष्टीने अत्यंत निष्ठावान असलेले आणि संपूर्ण तप कसं करावं, समाधी कशी लावावी, तपस सामर्थ्याच्या पुढे मोठमोठ्या तिलोत्तमासारख्या अप्सरा सुद्धा नाक घासत आलेल्या होत्या आणि इंद्राला नमस्कार करावा लागला. शेवटी माघार घ्यावी लागली आणि त्याने आपल्या मांडीला हात लावून उर्वशी निर्माण केली. घे इंद्रा, तुला पाहिजे ना अप्सरा? याच्यापेक्षा सुंदर अप्सरा मी निर्माण करतो. याप्रमाणे असे हे नरनारायण. आणि मग या भारतामध्ये काय आहे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे श्रीमद भागवतामधला भारत काय या संबंधीचं चिंतन मी माझ्या ग्रंथामध्ये केलेलंच आहे. हा माझा ग्रंथ. श्रीमद भागवतातील भारत काय, भागवतामध्ये या भारतीय तत्वज्ञानाचं वर्णन तर केलंच आहे, पण नदी, समुद्र, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे द्वीप, या भारत देशाचं महत्व, भारत देशामध्ये जन्माला येण्यासाठी देव कशी प्रार्थना करतात, भारताबद्दलची अत्यंत परम आदराची भावना त्याने वर्णन केलेली आहे. आणि ते म्हणतात की या भारतामध्ये भारतेप्यस्मिन वर्षे सरिच्छैला, हा अनेक नद्या आहेत. किती नद्यांचं वर्णन केलंय? 44 नद्यांचं वर्णन केलंय आणि 17 पर्वतांचं वर्णन केलंय. हे खोटं असू शकेल का? नाहीच आहे. कारण हे सगळे नद्या आपल्याला आज दिसतात. थोडेसे नामांतर झालेत काही ठिकाणी. विशेषतः जी झेलम म्हणून आज आपण म्हणतो, ती पूर्वीची वितस्ता नावाची नदी आहे, तिला आपण झेलम म्हणतो. याप्रमाणे किती शैल आहे, व्यंकटगिरी सारखा शैल आहे, पर्वत आहे, विंध्य आहे, इंद्रकील आहे, गोकामुख आहे. त्याचप्रमाणे चंद्रवसा, ताम्रपर्णी, अवटोदा अशा प्रकारच्या नद्या आहेत. तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमरथी, गोदावरी, निर्विंध्या, पयोष्णी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चर्मणवती, सिंधू, शोण अशा अनेक नद्या आणि महानद्या ज्या भारतामध्ये वाहतात. त्याचप्रमाणे त्रिसामा आहे, कौशिकी आहे, सरयू आहे, रोधस्वती आहे, सप्तवती आहे, सुषोमा आहे. त्याचप्रमाणे शतद्रू, चंद्रभागा,
वृद्धा वितस्ता, ही वितस्ता नदी, ही वितस्ता नदी काश्मीर मधली आहे, हिलाच आज आपण झेलम म्हणतो. ही वितस्ता, असिक्री अशा अनेक नद्यांचं वर्णन केलंय आणि या नद्यांच्या मध्ये दिव्य अशा प्रकारचं जल वाहतंय. हे पर्वत, त्याचप्रमाणे नद्या, या सगळ्यांचं वर्णन करता करता पुढे ते म्हणतात एत देव ही देवा गायंती. आता देव काय म्हणतात? देव असं म्हणतात की अहो आमचं जर थोडंफार पुण्य शिल्लक राहिलं तर आम्हाला भारतामध्ये जन्म घेऊ द्या. अहो आमिषाम किमकारी शोभनम प्रसन्न येशाम स्विदतो स्वयं हरिः यैर जन्म लब्धम नृषु भारता जिरे. आम्हाला माणसाचा जन्म द्या, देव म्हणतात. आणि तो अमेरिकेत नको, रशियात नको, इंग्लंडमध्ये नको, कुठं भारतात द्या. आणि भारतातले लोक बाहेर चाललेत. अहो देव म्हणतात आम्हाला भारतात जन्म द्या. मुकुंद सेवोपैकम स्प्रहाही ना, का तर आम्हाला मुकुंदाची सेवा करायला मिळेल म्हणून. अहो अमिषाम किमकारी शोभनम. देवता सुद्धा असा महिमा गातात की भारतवर्षात जन्म घेणारे लोक किती पुण्यवान आहेत. किती दान त्यांनी केलं असेल, किती धर्म केले असतील तर भारतात त्यांना जन्म मिळाला. ब्रह्मदेवा एवढं द्विपरार्ध आयुष्य आम्हाला नको, आम्हाला क्षणाभराचं आयुष्य द्या, पण ते भारतात द्या. म्हणून कल्पायुषाम स्थान जयात पुनर्भवात क्षणायुषाम भारत भूजयो वरम. वरम म्हणजे श्रेष्ठ आहे. भारतातला एक क्षण श्रेष्ठ आहे, पण ब्रह्मदेवाचे आम्हाला 2 परार्ध आयुष्य नको. क्षणेन मर्त्येन कृतम मनस्विनः. अहो ज्या भारतामध्ये एवढ्या चांगल्या पवित्र नद्या आहेत, पर्वत आहेत, त्याप्रमाणे सुंदर अशा प्रकारचे भगवंताचे अवतार वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत, असा भारत किती पुण्यवान आहे. आणि म्हणून यद्यत्र न स्वर्ग सुखावशेषितम. जर आम्हाला स्वर्ग सुख भोगून थोडंफार शिल्लक पुण्य राहिलं असेल, स्पृष्टस्य सुप्तस्य यज्ञ याग धर्म कर्म करून आम्ही स्वर्ग मिळवला, पण त्यातून जर थोडं पुण्य शिल्लक राहिलं ना तर आम्हाला भारतामध्ये जन्म देण्यासाठी देवा तुम्ही सहाय्य करा. ते ना जनाभे. कारण पूर्वी या भारताचं नाव काय होतं? अजनाभ वर्ष होतं, भारत नव्हतं. भरतापासून भारत झालं, पण भरताचा जो आजोबा आहे नाभी, त्याच्यापासून अजनाभ वर्ष निर्माण झालेलं होतं, म्हणून ते नाजनाभे असं म्हटलंय. त्या अजनाभ वर्षामध्ये स्मृतिजन्मनस्यात वर्षे हरी भगाम संतनोती, याप्रमाणे आम्हाला या भारतामध्ये कसा जन्म प्राप्त व्हावा असं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर ते म्हणतात जंबूद्वीपस्य. त्याप्रमाणे या जंबूद्वीपाचं वर्णन सगरपुत्राने आपले घोड्याचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी खड्डे केले. कारण पुढे त्याचं वर्णन 9व्या स्कंदामध्ये येणारच आहे की यांनी यज्ञ कसा केला सगराने, आणि त्याचा घोडा प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कसे खड्डे तयार केले. त्यापासून जंबूद्वीपाच्या अंतर्गत 8 उपद्वीप निर्माण झाले. त्यानंतर हे उपद्वीप कोणते? स्वर्णप्रस्थ, चंद्रशुक्ल, आवर्तन, रमणक, समंदरण, पांचजन्य आणि सिंह आणि लंका. लंकेचं सुद्धा वर्णन आहे. आज लंकेला सिंहणद्वीप म्हणतात. ती पूर्वी भारताचाच भाग होता, कारण सगराचे पुत्र तिथपर्यंत गेले ना घोडा शोधत, तेव्हा सिंह आणि लंके ती, तेव्हा सिंहणद्वीप आणि लंका ही आपलीच होती. याप्रमाणे पुढे प्लक्ष द्वीपाचं वर्णन करतात. प्लक्षद्वीपानंतर पुढे प्लक्षद्वीप हे काय आहे तर गरुडाचं निवासस्थान आहे. प्लक्षद्वीपामध्ये गरुड राहतो. शाल्मली नावाचे वृक्ष आहेत त्या ठिकाणी, आणि तिथे वेदमय पंखांनी तो भगवंताची स्तुती करतो. त्याप्रमाणे कुशद्वीप सांगितला. कुशद्वीपामध्ये काय ते म्हणतात, हा अग्निदेव समान असणारे त्याचे शाखा आहेत आणि त्यामध्ये कुशाचे झाड आहेत, त्यामुळे त्याला कुशद्वीप असं म्हणतात. त्यानंतर पुढे क्रौंचद्वीपाचं वर्णन केलेलं आहे. हा क्रौंचद्वीप कार्तिक स्वामी आणि परशुराम हे दोघे शंकराचे शिष्य. कार्तिक स्वामी तर मुलगाच होते, पण परशुराम यांनी देखील शंकराकडून धनुर्विद्या आत्मसात केली. एके दिवशी दोघांच्या मध्ये स्पर्धा निर्माण झाली. शंकर म्हणाले की आता दोघांची मी परीक्षा घेतो, श्रेष्ठ धनुर्विद्येमध्ये कोण आहे? परशुराम श्रेष्ठ आहेत का कार्तिकेय श्रेष्ठ आहेत? म्हणजे काय करायचं? काही नाही म्हणे, हे समोर एक पर्वत दिसतो, या पर्वतामधून बरोबर बाण गेला पाहिजे
तो मानस सरोवरापर्यंत गेला पाहिजे. परशुरामाने मारला, पण त्यांचं बाण काही त्या शिखर फोडून जाऊ शकला नाही. कार्तिक स्वामींनी बाण मारल्यानंतर तो बाण ते डोंगर फोडून शिखर फोडून पलीकडे गेला. म्हणून आज आपल्याकडे मानस सरोवराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता म्हणजे क्रौंच द्वीप आहे. याप्रमाणे या क्रौंच द्वीपाचं वर्णन त्यांनी केले, मेघदूतात हे वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीने पुढे ते म्हणतात दधी मंडन याप्रमाणे पुष्कर द्वीप आहे. दह्याचे त्या ठिकाणी मोठाले समुद्र आहेत, दुधाचे समुद्र आहेत. मानसोत्तर नामैक, नंतर मानसोत्तर नावाचा पर्वत आहे. मानस सरोवराच्याही पलीकडं उत्तर ध्रुव ज्याला आपण म्हणू या ठिकाणी. आणि ते म्हणतात आता उत्तर ध्रुवावरती इतका बर्फ साठलेला असतो, इतकं उंच ठिकाण आहे की सामान्य माणूस तिथं जाऊ शकत नाही. तिथं फक्त देव राहतात आणि तिथे पडलेली वस्तू पुन्हा सापडत नाही. ते म्हणतात इतकं पांढरं स्वच्छ बर्फ त्या ठिकाणी पडलेला असतो आरशाप्रमाणे. आणि यामध्ये ततः परस्ता लोकालोक नामचलो, तिथे लोकालोक नावाचा पर्वत आहे. आता लोकालोकाचं वर्णन यासाठी केलंय की त्या लोकालोक पर्वताच्या पलीकडं सूर्याचा प्रकाश जाऊ शकत नाही. लोकालोक पर्वताच्या अलीकडं सगळा सूर्याचा प्रकाश पडतो, पुढे अंधार आहे सगळा. म्हणून लोकालोक पर्वत आणि सूर्य मेरू पर्वताच्या भोवती प्रदक्षिणा मारतो आणि हे लोकालोक पर्वत सर्वात शेवटचा आहे. आणि मेरू पर्वताच्या चारी बाजूनी सूर्य फिरत असतो आणि त्यानुसार देवतांचे दिवस आणि रात्र होतात, उत्तरायण आणि दक्षिणायन होतात. याप्रमाणे त्याच्या पलीकडं त्या मेरू पर्वताच्याही पलीकडे लोकालोक पर्वत आहे. आणि तिथे मानसोत्तर अशा प्रकारचं मानस सरोवराच्याही पलीकडे अत्यंत सुंदर अशा प्रकारचा बर्फाच्छादित पर्वत असल्यामुळं यस्याम प्रहित पदार्थो न कथंचित पुन्हा प्रत्युपलभ्यते, तिथं पडलेला पदार्थ पुन्हा सापडत नाही. का तर ग्लेशियर आहे, ग्लेशियर. आज आपण त्याला ग्लेशियर म्हणतो, म्हणजे पांढरं स्वच्छ नुसतं बर्फाचीच चादर आहे. याप्रमाणे हा द्विरदय पतया, द्विरद म्हणजे पर्वत. पुष्करचूड नावाचा पर्वत आहे. ज्या वेळेला पुष्करचूड हा पर्वत वामन आणि अपराजित नावाचे गजरात त्यांनी नियुक्त केलेले आहेत. आता या ठिकाणी सूर्याचं स्थान सांगितलेलं आहे. आता पहा, जसं आपण मोजमाप करतो, आपल्याला एक प्लॉट आहे, प्लॉटचं मोजमाप करायचं आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हा करावा लागेल. मग त्याचा मध्य काढावा लागेल ना. त्याचा मध्य काढल्याशिवाय तुम्हाला ही जागा किती आणि ती जागा किती कमी जास्त हे तुम्हाला प्रमाण कळणार नाही. मग मध्य काय, या पूर्ण ब्रह्मांडाचा मध्य काय काय मध्य? ते म्हणतात अहो अंड मध्यगत सूर्यो, सूर्य त्याचा मध्य आहे. हा ब्रह्मांडाचा सूर्य मध्य आहे, केंद्रबिंदू आहे, मध्य काढलाय. त्या काळात भागवतकारांनी बरोबर सूर्याचं स्थान पक्क केलंय. आणि ते म्हणतात सूर्यावरून तुम्ही स्वर्ग, नरक, पृथ्वी, अंतराळ यांची स्थानं निश्चित करू शकता. नरक हे सगळं. द्यावा भूमीवर यदंतरम, द्यावा, द्यावा म्हणजे हे आकाश, द्यू म्हणजे द्यावा, त्याच्यावरती अंतरिक्ष आहे. त्यानंतर खाली पृथ्वी आहे, त्याच्या खाली मग हे सगळे आतर बितर हे लोक आहेत, पाताल आदी. याप्रमाणे सूर्यंडगोलयोर मध्ये कोट्यश पंचविंशती, आणि सूर्य हा सगळ्याच्या मध्यवर्ती येतो. त्याच्या भोवती किती तारे येतो म्हणले, आपल्याला काय माहिती, कितने तारे गगन में. आकाशामध्ये काही तारे मोजता येतील का? ते म्हणतात मोजलेत मी. किती आहेत? पंचविंशती ही कोट्यशो, 25 कोटी एवढे तारे त्या ठिकाणी आहेत. आणि या 25 करोड योजनाचं अंतर त्यामध्ये आहे सगळ्या ताऱ्यांच्या मध्ये आणि सूर्याच्या मध्ये 25 करोड एवढं अंतर आहे. याप्रमाणे सूर्य याला मृत अंड म्हणतात, कारण पूर्वी तो मृत होता, नंतर तो मार्तंड झाला म्हणून. त्यानंतर त्याला हिरण्यगर्भ सुद्धा म्हणतात. आणि सूर्याने दिशा, आकाश, द्युलोक, अंतरिक्ष, भूरलोक, स्वरलोक, मोक्ष, नरक, रसातळ हे सगळे विभाग सूर्याने केलेले आहेत. आता यामध्ये शुकाचार्य सांगतात, आता सूर्य रथ कसा आहे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे.
की हा सूर्य कसा चालतो, तर यन्मध्यगतो भगवान, सूर्य हा सगळ्याच्या मध्यवर्ती आहे आणि मग तो मेष राशीपासून ते मीन पर्यंत वेगवेगळ्या राशामध्ये फिरताना दिसतो. प्रत्यक्षात त्या राशीत तो फिरत नाही, पण आपण तो मानतो, कारण पृथ्वी फिरते त्याप्रमाणे आपल्याला ते मानावं लागतं. आणि मग दक्षिणायन उत्तरायण कसे होतात ते पहिल्यांदा सांगितलं. यदा मेष तुळयोर वर्तते तो होरात्राणी समानानी भवंती, जेव्हा मेष आणि तुळा राशीमध्ये तो असतो त्यावेळेला तो समान गतीप्रमाणे चालतो. आणि उत्तरायण दक्षिणायन अशा प्रकारचे त्यातून होतात, दिवस रात्र त्यातूनच होतात. आणि सूर्याच्या चालण्यावरून हे परिवर्तन होताना दिसतं. सूर्य किती परिक्रमा करतो, तर 9,51,00,000 योजन परिक्रमा करतो. 9,51,00,000 एवढी परिक्रमा सूर्याची सांगितलेली आहे. त्यानंतर मेरू पर्वताच्या पूर्वेला इंद्र, त्यानंतर मेरू पर्वताच्या वेळेला इंद्र नगरी या ठिकाणी आहे. त्यानंतर दक्षिणेला यमराजाची संयमनी नगरी आहे, पश्चिमेला वरुणाची नगरी आहे आणि उत्तरेला चंद्रमाची नगरी आहे. याप्रमाणे याचं वर्णन केलंय. आता उदयास्ताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. हे थोडं आपल्याला जरी अवघड वाटलं तरी मला उल्लेख करणं भाग आहे, कारण यातून आपल्याला भागवतामधलं जो पदार्थशास्त्र आहे, भूगोल आहे, ते आपल्याला स्पष्ट होईल. ते म्हणतात की सूर्य हा कसा आपल्याला फिरतो आणि सूर्याच्या याच्या वर्णनामध्ये ते म्हणतात की ज्या स्थानी सूर्योदय होतो त्याच्या समोर शंकूच्या सरळ रेषेत सूत्र धरलं तर ते ज्या दिशेकडे ज्या प्रदेशात पडेल तेथे अस्तमान पावल्यासारखा दिसतो. अस्तमान पावत नाही पण पावल्यासारखा दिसतो. म्हणजे सूर्य ज्या ठिकाणी उगवतो त्याच्या एकदम सरळ रेषेमध्ये तो अस्तमान पावल्यासारखा दिसतो. आणि ज्या भागात सूर्योदय होतो त्याच्या बरोबर विरुद्ध भागात त्याचा अस्त दिसतो असं आर्यभट सांगतात आणि भागवतकारही तेच सांगतात. म्हणून यत्रोदेती तस्य समान सूत्र निपाते निम्लोचती यत्र क्वचन स्यंदेना विपती तस्य हैष समान सूत्र निपाते प्रस्वापयती. आपल्याला तो झोप आणतो म्हणजे रात्र होते. तत्र गतन्न पश्यती तंतेय मनुपश्येरन. आणि याप्रमाणे म्हणजे सूर्य एका शब्दात सांगायचं तर सूर्य लंकेमध्ये जर सूर्योदय झाला तर ग्वाटेमा, आजच्या भाषेत त्याला सिद्धपूर म्हटले, ग्वाटेमा देश आहे, तिथे सूर्यास्त होतो. त्याच वेळेला यमकोटी म्हणजे कोरिया याच्यामध्ये दुपार होते आणि रोम मध्ये मध्यरात्र असते. हे वर्णन त्यावेळेला केलेलं आहे आर्यभटांनी आणि भागवतकारांनी सुद्धा. सूर्य आणि चंद्र याच्या संबंधित शास्त्रीय ज्ञान त्यांना होतं हे यातून दिसतं. याप्रमाणे सूर्य हा इंद्रनगरीपासून जमपुरीपर्यंत 15 घटक्यामध्ये 6 तासामध्ये फिरतो. 6 तासामध्ये किती, तर ते म्हणतात एकूण 2,37,75,00,000 योजन म्हणजे 19,02,00,000 दशमैल 6 तासामध्ये फिरतो. ज्याप्रमाणे सूर्याचं फिरणं त्यांनी सांगितलंय. 1 तास म्हणजे 2.5 घटका. याप्रमाणे या 2.5 घटक्यामध्ये 1 तासामध्ये 2,72,06,400 मैल तो फिरतो. आणि याचं एक रथाचं एक टोक सुमेरू पर्वतावर आहे आणि दुसरं टोक मानसोत्तर पर्वतावर आहे. त्याच्या आसाच्या भागावर या ठिकाणी हा बसलेला असतो अरुण. आणि मग हा प्रदक्षिणा करतो. तैलचक्र यंत्रवत भ्रमण मानसोत्तर गिरो भ्रमंती. तैलचक्र ज्याप्रमाणे घाण्याचा बैल जसा फिरतो घाण्याला, त्याप्रमाणे सूर्य या पूर्ण ध्रुव प्रदेशाला, ध्रुवाच्या याला फिरत राहतो आणि मानसोत्तरगिरीच्या भोवती फिरत राहतो. रथनीडस्तू 36 योजनो. या रथाचं बैठकीचं ठिकाण किती लांब आहे, 36 लाख योजन लांब आहे आणि 9 लाख योजन रुंद आहे. आणि त्याच्या पुढे अरुण बसलेला आहे आणि त्याच्या पुढे 60,000 जे ऋषी आहेत, जे सूर्याची प्रार्थना करत पुढे 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 जात असतात. तथान्यच ऋषयो गंधर्वाप्सरो नागारामण्यो. बालखिल्य नावाचे 60,000 ऋषी त्याची सूर्याची प्रार्थना करत करत स्तुती करत पुढे निघत असतात.
याप्रमाणे आता तुम्ही म्हणाल सूर्य फिरतो किंवा पृथ्वी फिरते, तेव्हा आम्हाला का नाही कळत पृथ्वी फिरलेली? त्याने वर्णन केलेले आहे की यथा कुलाल चक्रेण भ्रमताम सहभ्रमताम, ज्याप्रमाणे कुंभाराचं चाक फिरतंय आणि त्यावर मुंगी देखील चालायला लागली, तर मुंगीला कळत नाही हे कुंभाराचं चाक फिरतंय, ती आपली तिच्या गतीने चालतच असते. तसं आपण चालतोच आहे आणि हे जग सगळं फिरतच आहे, विश्व सगळं फिरतंय. यथा कुलाल चक्रेण भ्रमता सहभ्रमताम तदाश्रयाणानां पिपीलिकादीनां गतिरेनैव प्रदर्शन्तारे प्युपलब्धमानत्वात् देवं नक्षत्रराशिबलवक्षितेन कालचक्रेण ध्रुवं मेरुंच प्रदक्षिणं. कालरूपी चक्र फिरतंय, हे भगवंताचं कालरूपी चक्र आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणचे दिवस वेगवेगळे. ते म्हणतात आपण वसंत ऋतू वगैरे जे ऋतू, वर्षा ऋतू, वसंत ऋतू, हे 6 ऋतू यातून होतात, ह्या फिरण्यातूनच होतात. आणि पितरांच्या दृष्टीने 1 महिना म्हणजे 1 दिवस. आता पहा, प्रत्येकाचे दिवस वेगळे आहेत. पितरांच्या दृष्टीने 1 महिना म्हणजे 1 दिवस. मग आपण दरवर्षी जे श्राद्ध घालतो ते त्यांच्या 13व्या दिवशी येतं, बरोबर 12व्या दिवशी येतं, कारण त्यांचा 1 महिना म्हणजे 1 दिवस आहे. म्हणजे आपलं 1 वर्ष झालं म्हणजे बरोबर त्यांचे 12 दिवस होतात. याप्रमाणे या प्रत्येकाची गणना त्यांनी केलेली आहे. चंद्र कसा, सूर्य कसा, त्यानंतर सौर वर्ष कसे, 12 दिवसाचं अंतर कसं पडत जातं, अयन कसे होतात, मग या ठिकाणी आपल्याला अधिक महिना कसा येतो याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर दिवस आणि रात्र कसे होतात, सूर्य 1 महिना कोणकोणत्या राशीत राहतो, अभिजित नक्षत्रासह सगळ्या नक्षत्रांचं वर्णन, सप्तऋषींचं वर्णन, सूर्याच्या गतीचं वर्णन, सूर्याच्या गतीमुळे वादळ आणि दुष्काळ कसे पडतात त्याचं वर्णन. सूर्यावर अवलंबून आहे. सूर्य हा आत्मा आहे, जगतस्तु चष्टा, सगळ्या जगाचा आत्मा सूर्य आहे. त्यामुळं 12व्या ते 16व्या श्लोकामध्ये चंद्र, शुक्र, बुध, गुरु, शनी यांच्या गतीचं वर्णन केलेलं आहे. आणि गुरु कसा आहे, तो ब्राह्मण समाजाला कसा उपकारक आहे, शनी कसा अशांतकारक आहे, शनी सर्वांना त्रासदायक कसा आहे हे वर्णन केलेलं आहे. आणि पाऊस कसा पडतो, कोणते कोणते नक्षत्र एकत्र आले म्हणजे कसा पाऊस पडतो, त्याप्रमाणे हा ध्रुव कसा आहे, तर ते म्हणतात ध्रुव हा स्थिर आहे, यथा मेढीस्तंभ आक्रमण पशवाहा. आणि सगळे जे ग्रह, नक्षत्र, तारा आहेत त्याच्या भोवती फिरतात. कसे, जसा एखादा जनावर आपण मेढीला बांधावं, खुंटीला बांधावं आणि ते जनावर फिरावं, त्याप्रमाणे हे सगळे गोल 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 फिरत असतात. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने ते खाली पडत नाहीत. आणि मग कुंडलीभूत देहस्य या ठिकाणी सुषुमार चक्राचं वर्णन केले. सुषुमार चक्र म्हणजे आकाशाचा नकाशाच मांडलाय. आणि हा नकाशा मांडताना डोळे, कान, नाक, हात, पाय, गुदद्वार, त्याप्रमाणे लिंग या सगळ्यांचं वर्णन करून प्रत्येक ठिकाणचे कोण कोण कुठं कुठं आहेत नक्षत्र याचं वर्णन केले. हा आकाशाचा नकाशा आहे. त्यानंतर राहू आणि राहूची स्थिती सांगितली. पुढे राहू सिद्ध, गंधर्व, चारण, यक्ष, राक्षस, पिशाच, पृथ्वी, पृथ्वीच्या जिथपर्यंत पक्षी उडतात ते पृथ्वीचं तिथपर्यंत पृथ्वी मानावी लागते. जिथपर्यंत पक्षी उडतात, मेघ आकाशात दिसतात तिथपर्यंत पृथ्वी. त्याच्या पुढे आपल्याला द्यू, अंतरिक्ष, तिथे सिद्ध, चारण, गंधर्व वगैरे राहतात. त्याच्या खाली यक्ष, राक्षस, पिशाच वगैरे राहतात. त्यानंतर बिलस्वर्गेषु, त्यानंतर वेगवेगळ्या बिलस्वर्ग. बिलस्वर्ग म्हणजे अतल, वितल, सुतल, तलातल, महितल आणि पाताल असे. त्या ठिकाणी कोण आहेत तर मय सगळ्यात पहिल्यांदा, पाताळामध्ये पहिल्यांदा मय राहतो. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल याप्रमाणे मय पहिल्यांदा तिथे राहतो. त्याचे सुंदर, अहो तिथे बिलस्वर्गच मानलंय त्याला. बिल म्हणजे बीड जरी असलं तरी स्वर्गासारखं आहे. जरी पृथ्वीच्या खाली भाग असला तरी तो स्वर्गासारखा आहे. तिथे रम्य अशा प्रकारचे उद्यान आहेत, उपवन आहेत, तिथे सुंदर जलाशय आहेत. मात्र सूर्याचा प्रकाश तिथं पोहोचत नाही, तिथं अंधार आहे. रात्रादिवे सूर्यप्रकाश नाही. तमः प्रबाधन्ते, तिथं सगळं अंधार आहे. मात्र कोणाला दुर्गंधी नाही, देह वैवर्ण्य नाही, कोणाला म्हातारपण येत नाही, त्याचप्रमाणे मृत्यू नाही.
फक्त मृत्यू कोणापासून आहे? भगवंताचं सुदर्शन चक्र जर आलं तर सगळ्यांचा मृत्यू होतो. भगवंताच्या सुदर्शन चक्राला मात्र सगळेजण घाबरतात. याप्रमाणे त्याच्या खाली मयपुत्र हा अतल लोकामध्ये राहतो. त्याला 96 प्रकारच्या माया आत्मसात आहे आणि स्वैरिणी, कामिनी, पुंशली अशा प्रकारच्या स्त्रिया त्यांनी उत्पन्न केलेल्या आहेत. हाटक नावाचा रस, मी जे म्हणालो मगाशी काल की हाटक हे राक्षसांच्यासाठी सांगितलंय किंवा या नागांसाठी सांगितलं. मग हाटक नावाचं द्रव्य तिथून वाहत असतं. त्या हाटकापासून दारू बनते आणि त्याच हाटकापासून सुवर्ण देखील बनतं. त्या सुवर्णाचे अलंकार हे लोक घालतात. म्हणून तन्निष्ठितुव्यम तन्निष्ठ्युतम हाटकाख्यम सुवर्णम भूषणेना स्वरेंद्रावरोदेश पुरुषाः स पुरुषावीर धारयंती, याप्रमाणे ते म्हणतात. त्यानंतर त्याच्या खाली कोण राहतं तर ते म्हणतात हा नूनम बतायम. तर ज्या वेळेला हा सुतल लोकामध्ये प्रत्यक्ष बली राहतो, कारण वामनाने त्याला सुतल लोकामध्ये जायला सांगितलं आणि पुढच्या युगामध्ये जेव्हा मनवंतर होईल तेव्हा त्यावेळेला तू इंद्र होशील म्हणून सांगितले. आणि ते खरंच आहे, भगवंताचे शब्द खोटे होणार नाहीत. याप्रमाणे बलीला सुतल लोकात टाकलेलं आहे. तिथे भगवान हातामध्ये गदा घेऊन उभे आहेत त्याचं रक्षण करायला. ते म्हणतात स्वतः हातात गदा घेऊन भगवान तिथे उभे असल्यामुळं दानवेंद्र एकदा रावण त्या ठिकाणी आला आणि रावणाने बलीला बरोबर युद्ध करण्यासाठी त्याने आव्हान दिलं. वामन तिथे उभे होते. वामन म्हणले का हो रावणा, कुणीकडे? म्हणले बैली बरोबर युद्ध करायचे. ते म्हणले अरे बली आतमध्ये सोंगट्या खेळतोय म्हणले, तर त्याची सोंगटी इथं पडली, ती तेवढी त्यांना नेऊन द्या. ते म्हणले मी काय नोकर आहे का सोंगटी नेऊन द्यायला? मी दशकंधर रावण आहे, लंकाधिपती. ते म्हणे असू द्या, तेवढी नेऊन द्या. त्याने हात लावला, 1 हात 2 हात 20 कराही तनुते न तोले. 20 हात लावले तरी त्याला कवडी उचलली नाही म्हणे. मग भगवंतानी 1 पायाने जे त्याला उडविलं ते थेट लंकेत जाऊन पडला, असा हा रावण. तेव्हा बलीचं सामर्थ्य त्यांनी सांगितलंय. कंपितर्धयो येनांगुष्ठेन पदा दशकंधरो योजना युत योजनम दिग्विजय उच्चाटिता. त्या दशकंधराला कितीतरी योजन लांब उचकून फेकून दिलं भगवंतानी. ज्याप्रमाणे त्याच्या खाली प्रत्यक्ष दानवेंद्र हा मय राहतो. जो मय फक्त भगवंताला घाबरतो, त्यांच्या सुदर्शन चक्राला घाबरतो, बाकी काही नाही. त्याच्या खाली रसातल आहेत, तिथे पणी नावाचे राहतात. आणि पणी नावाचे हे अर्थात ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक म्हणतो, शर्मा आणि पणी. पणी म्हणजे रात्र असंही वेदामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा ऋषभ पर्वतात शैलूष गंधर्व कन्या आहे. हिचा जन्म मानस सरोवरामध्ये झाला आणि सरोवराचं पाणी वाढत होतं म्हणून तिची आई शरमा वाढवू नकोस असं म्हणाली आणि म्हणून तिचं नाव शर्मा पडलं. ही बिभीषणाची पत्नी, तिचं नाव देखील शर्माच होतं. याप्रमाणे शारमेय असा शब्द आपण कुत्र्यासाठी वापरतो, पण शर्मा म्हणजे देवांची कुत्री असंही म्हटलेलं आहे. शर्मा म्हणजे वाणी असंही म्हटलंय. याप्रमाणे रसा नदीच्या पलीकडं ती जाते. तिथे गुप्त वसाहती होत्या आणि इंद्रानी या पणींचा पराभव केला आणि त्यावेळेला ही शर्मा जी स्त्री होती तिला चर्चा करण्यासाठी पाठवलं आणि यांना वाटलं या दानवांना की आपण तिला आपल्याकडे आत्मसात करून घ्यावं, पण ती झाली नाही. आणि शेवटी ते म्हणले आम्ही तुला बहीण मानतो, द्रव्य देतो, पण तू इंद्राचं मला कुठं सैन्य लपलंय ते सांग. पण तिने नकार दिला. अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या खाली प्रत्यक्ष संकर्षण देव आहे. अनंत नावाचं रूप त्यांनी धारण केलेलं आहे आणि हे संकर्षण मिथ्या चक्षते, आकर्षण शक्ती सगळं तिथे आहे. मूल देशे ते सगळ्यात खाली आहेत. अनंत नाव आहे त्यांचं आणि तामसी भगवंताची तामसी कला ही आहे आणि त्यांच्यामध्ये सगळ्या जगाला आकर्षण करण्याची शक्ती आहे म्हणून त्याला संकर्षण असं म्हणतात. त्यांचे 11 व्यूह आहेत. त्यांच्या भ्रुकुटी नुसत्या एका भ्रुकुटी तटाने सगळं ब्रह्मांड ज्यांचं नष्ट होऊ शकतं. भ्रमत भ्रुवोंतरेण सांकर्षणो नाम रुद्र एकादश.
ज्या वेळेला हे प्रलय करायचा असतो तेव्हा त्यांच्या नुसत्या एका भ्रुकुटीने प्रलय होतो म्हणे. त्यातून 11 रुद्र बाहेर पडतात आणि सगळ्या जगाचा नाश करून टाकतात. ध्यायमान सुरासुरग म्हणजे फार कष्ट घ्यावे लागत नाही देवाला जग नष्ट करायला. त्याप्रमाणे वनमाला धारण केलेली, निळ अशा प्रकारचं वस्त्र धारण केलेलं, एक कुंडल ज्यांच्या कानामध्ये असतं, हे प्रत्यक्ष बलराम यांचेच अवतार होते, लक्ष्मण यांचेच अवतार होते. याप्रमाणे भगवान अनंताख्य असणारे संकर्षण हे शेष नारायण म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यानंतर राजाने विचारलं, महाराज महर्षी एतत् वैचित्र्यम लोकस्य कथमिति, मग तुम्ही एवढं सगळं वर्णन केलं, मग नरकाचं वर्णन आम्हाला सांगा, नरकाचं वर्णन सांगा म्हटल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली. अरे राजा, तुला नरकाचं वर्णन काय सांगू, नरक हजारो प्रकारचे आहेत, एक प्रकारचे नाही आहेत. जसे जसे लोकांचे कर्म आहेत तसे तसे प्रायश्चित्त आहेत. मग यम हा त्याचा मुख्य आहे, जो नियंत्रण करणार आहे. आपण म्हणतो ना, श्रावणीमध्ये आपण यमाला नमस्कार करतो, यमो निहंता पितृधर्म राजो वैवस्वतो दंडधरश्च कालः. तुम्ही कालरूप आहात, तुम्ही दंडरूप आहात, तुम्ही वैवस्वत आहात. आणि त्याने हातामध्ये दंड धारण केलाय. वाईट लोक वागले की त्याला शिक्षा झाली पाहिजे ना, नाही तर लोक स्वैराचारी होतील. भीती असली पाहिजे, भय असल्याशिवाय माणूस योग्य पद्धतीने वागत नाही. धर्माचं भय असलं पाहिजे. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, अंतराल एव, या त्रिलोकाच्या पृथ्वीच्या दक्षिण दिशेला जल आहे आणि त्या जळाच्या वरती अग्निश्वात्त हे पितृगण राहतात. ते एका भगवंताची, ते यमराजाची प्रार्थना करतात जगाचं कल्याण व्हावं म्हणून. या अग्निश्वात्त पितराचं वर्णन वेदामध्ये खूप आलेलं आहे. तेव्हा आणि त्याच्या तिथे नरक लोकामध्ये सूर्यपुत्र पितृराज भगवान यम राहतात. हे सूर्यपुत्र आहेत आणि दुष्कर्माचं प्रायश्चित्त ते देत असतात. आणि मग अनेक प्रकारचे नरक आहेत, त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्र, पवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदश, तप्त सुर्मी, वज्र, कंटक, शाल्मली, वैतरणी, पुयोद, प्राणरोध, विशसन, लालाभक्ष, सारमेयादन, अविची आणि अयःपान. त्याच्याशिवाय क्षारकर्दम, रक्षोगण भोजन, शूलप्रोत, दंदशुक, अवट निरोधन, पर्यावर्तन आणि सूचीमुख अशा प्रकारचे 7 असे एकूण 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन केलेलं आहे. आता या 28 प्रकारच्या नरकांच्या वर्णनामधले काही नरक या ठिकाणी मी सांगतो. जो लोकाचं धन हरण करतो, लोकाच्या स्त्रिया हरण करतो, त्याला यमदूत कालपाशाने बांधतात आणि तामिश्र नावाच्या नरकामध्ये टाकतात आणि त्यांना अत्यंत अंधकारमय नरकामध्ये टाकून त्यांना प्रचंड मार देतात. याप्रमाणे पण हा मरत नाही, तो मरत नाही, कारण तो जिवंतच राहतो आणि एवढा सगळा त्रास भोगतो. त्यांचा जो दुसऱ्याला धोका देतो आणि तिच्या स्त्रीला भोगतो, त्याचप्रमाणे त्याचं पैसा लुटतो, त्याला अंधतामिश्र नरकामध्ये टाकलं जातं आणि त्याला वृक्षाच्या समान अशा प्रकारचं वेदना देतात. आणि मग तो प्रत्येक क्षणाला मार दिल्यानंतर तो तिथे बेशुद्ध होऊन पडतो, पण पुन्हा उठतो, पुन्हा त्याला मार देतात. त्यानंतर जो केवळ कुटुंबाचंच पोषण करतो, देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, तीर्थयात्रा नाही, कोणाला दान नाही, असं जो करतो, स्वकुटुंबे वानुदिनम, फक्त दररोज उठायचं आणि पैसा मिळवायचा, कुटुंबाचं भरण पोषण करायचं, असे जे करतात ते त्या ठिकाणी रौरव नावाच्या नरकामध्ये पडतात. तिथे रुरु नावाचे बारीक बारीक किडे असतात, ते त्याला चावतात, त्याला त्रास होतो आणि हे सर्पापेक्षा भयंकर क्रूर स्वभावाचे असतात, त्याला रुरु असं म्हणतात. त्यानंतर महारौरव असाही नरक आहे. त्यानंतर क्रूर जो माणूस आहे, जो अनेक पशूंना पक्ष्यांना विनाकारण मारतो, तो या ठिकाणी जो कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये पडतो. जो आई वडील, ब्राह्मण आणि आपल्या गुरुला विरोध करतो, आई वडिलांना जो सांभाळत नाही, गुरुला विरोध करतो, आई वडिलांच्या विरोधात जातो, अशा माणसाला ते कालसूत्र नावाच्या नरकामध्ये टाकतात.
तो कालसूत्र नरक असा आहे की जिथे वरती सूर्य आहे आणि खाली अग्नी आहे आणि त्याला जाळून टाकतात, परंतु तो जळत नाही. त्या ठिकाणी तो तरफड तरफड करतो आणि मला यातून सोडा 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 म्हणतो, पण त्याला कोणी सोडत नाही. त्यानंतर जो पुरुष पाखंडाचरण करतो, खोट्या धर्माने वागतो, केवळ नुसते गंध लावायचं, माळा घालायचा, भमभम केल्याचं नाटक करायचं आणि लोकांचे पैसे लुटायचे, जे आजकाल आजूबाजूला चाललेलं आहे. साधू म्हणायचं आणि भोंदू प्रमाणे वर्तन करायचं. भोंदू साधूप्रमाणे वर्तन करायचं, दाखवायचं साधू असल्याचं, पण भोंदू असे जे लोक आहेत त्याला पाखंडाचरण करणारे, त्याला अशीपत्र नावाच्या नरकामध्ये, अशी म्हणजे तलवार येऊन चालायला लावतात, त्याला अनेक जखमा होतात आणि तो हाय हाय करून मरायला लागतो. पण त्याला यमराज आणि यमराजाच्या आज्ञेने त्याचे शिपाई त्याला मारतात. याप्रमाणे जो यस्मे वै राजा राजपुरुषो वा अदंडे दंडम, जो अदंडे म्हणजे जो ज्याने काही गुन्हा केला नाही अशाला जो राजा शिक्षा देतो, त्याला मेल्यानंतर त्याच्या जीवाला, आत्म्याला ते काय करतात, एखाद्या ब्राह्मणाला जर चुकीने शिक्षा दिली तर त्या माणसाला नरकामध्ये, सुकर्मुख नावाच्या नरकामध्ये टाकतात. आणि त्याने वर्णन केलंय की ज्याप्रमाणे घाण्यात आपण ऊस घालतो आणि तो कर 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 जो घाणा वाजतो आणि ऊसाच्या पेरामधून रस बाहेर येतो, तो ऊस जसा चरकामध्ये घालतो तसा याला चरकामध्ये घालतात आणि याचं पूर्ण अंग त्यामुळे ठणकायला लागतं आणि आवाज करतो तो. याप्रमाणे परव्यथो व्यथा माचरती, त्याप्रमाणे नाग, सर्प, विंचू, सर्पमित्र जो जीव हत्या करतो त्याला याच्यामध्ये टाकलं जातं. त्यानंतर जो पंचमहायज्ञ करत नाही, कधी देवाला नैवेद्य दाखवत नाही, कधी देवासमोर नैवेद्य दाखवून देवाला, त्याचप्रमाणे अग्नीला कधी हवन करत नाही, अशाला कृमी भोजन नावाच्या नरकामध्ये, त्याला किडे खायला लावतात. खा म्हणतोच किडे, कारण अन्न बरं वाटलं काय खायला. कधी देव नाही केला, धर्म नाही केला, कधी अग्निहोत्र नाही केलं, त्याचप्रमाणे वैश्वदेव नाही केला. देवाला कोणताही असो, देवाला नैवेद्य दाखवा आणि वैश्वदेव करा, अग्निमुख. त्याचप्रमाणे त्याला कृमी भोजन नावाच्या नरकामध्ये घालतात. देवयज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ आणि अतिथी यज्ञ, त्याला पंचमहायज्ञ म्हणतात. हे दररोज केलेच पाहिजेत. सोपेत, पण आपण करत नाही. त्यानंतर जो लोकांचं स्तेयन बलाद्वा हिरण्य रत्नाने, जो दुसऱ्याचं सोनं हरण करतो व्यभिचाराने, किंवा जो व्यभिचार करतो अगम्य स्त्रीच्या ठिकाणी, त्याला लोखंडाचे असे पुतळे तयार केलेले असतात. ते गरम तापवलेल्या पुतळ्याला आलिंगन द्यायला लावतात. मग ते स्त्री असो नाही तर पुरुष असो, स्त्रीलाही स्त्रीने जर व्यभिचार केला असेल तर तिला देखील या पद्धतीने यस्मी हवय सर्वाभिगम यत्र निरय वर्तमानम, त्याला वज्रकंटक शाल्मली नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. त्यानंतर जे धर्म मर्यादाहीन आहेत त्याला वैतरण्य नावाच्या नरकामध्ये टाकलं जातं. जे इतर पशु बरोबर जे व्यवहार करतात, दुर्व्यवहार करतात. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्यामध्ये त्यांनी गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले असं म्हटलंय. तेव्हा जे प्राण्यांबरोबर असे दुर्व्यवहार करतात त्यांना या नरकामध्ये पडावं लागतं. जे आपल्या पत्नीबरोबर सुद्धा दुर्व्यवहार करतात, योग्य पद्धतीने न वागता केवळ मुखमैथुन आदी गोष्टी करतात, त्यांना अशा नरकामध्ये टाकावं लागतं. त्यानंतर एक मे हवई शुभगर्दभ पतयो ब्राह्मण दयो, याप्रमाणे जे ब्राह्मणांना त्रास देतात, त्यांचं प्राणहरण करतात आणि जे अगदी निरपराध प्राणी आहे त्यांचा वध करतात, त्यांना प्राणरोध नावाच्या नरकामध्ये टाकतात. त्यानंतर विशसन नावाच्या नरकामध्ये, म्हणजे त्यांचा गळा दाबल्यासारखा होतो. याप्रमाणे ये स्त्रिय भार्या द्विजो रेतः पायेति काम मोहितम पापम कृतमुत्र रेतः कुल्यायाम, त्याला जे वाईट पद्धतीने दुर्व्यवहार करतात त्यांना या रेताच्याच नदीमध्ये पडावं लागतं आणि रेत प्यावं लागतं. याप्रमाणे खोटी साक्ष देणाऱ्याला सुद्धा अशा पद्धतीने नरकामध्ये पडावं लागतं. व्रतस्थ असताना जो दारू पितो, व्रतस्थ आहे आणि दारू पितोय, तेव्हा त्याला सुद्धा अशा नरकामध्ये अयःपान नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. थोरा मोठ्यांचा सत्कार न करणारा, त्यांना मान न देणारा यांना सुद्धा
क्षार कर्दम नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. एखादा नुसता समोर अतिथी आला, अतिथी आल्याबरोबर त्याच्याकडे वाकड्या दृष्टीने पाहिलं, काय आला अतिथी, दार उघडं ठेवलं की लोक येतात मागायला, असं म्हणून त्याच्याकडे नुसतं जरी वाकड्या डोळ्यांनी पाहिलं तरी यमराज त्याचे डोळे फोडतात. का? की तुम्ही अतिथीकडं वाकड्या डोळ्यांनी पाहिलं, नाराजीने पाहिलं, म्हणून त्याचे जे नौकर आहेत ते त्याचे डोळे फोडतात. याप्रमाणे उग्र त्रास त्याला सहन करावा लागतो. ग्रह सूचिमुखे नरके निपतती, सूचिमुख नावाच्या नरकात पडतात. त्याप्रमाणे ते म्हणतात, हे राजा, अशा प्रकारचे हजारो नरक आहेत. आणि हे ऐकल्यानंतर परीक्षित राजा म्हणतात, बस 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 शुकाचार्य महाराज, आता या नरकाचं वर्णन करू नका. का? त्या नरकाच्या वर्णनाने मला उद्वेग निर्माण झालाय. काय लोक आहेत, किती वाईट वागतात आणि त्यांना किती भयानक या नरक यातना भोगाव्या लागतात, तरी सुद्धा लोक पुन्हा वाईट वागतात, पापाचरण करतात. मग ते या नरकातून कधी सुटणारच नाही. म्हणजे थोडं पाप, नुसतं पाहिलं तरी पाप, वाकडे डोळे केले तरी पाप, मनात शंका आली तरी पाप, मनाने व्यभिचार केला तरी पाप, पाऊल टाकलं तर पाप होतं. मग त्याला नरकातून त्यांची सुटका होईल का नाही कधी? मला हे सांगा की मग मानव जीव हा मुक्त होईल का नाही कधी? का नरकातच पिचत राहील? असं ऐकल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, राजा, त्याची सुटका होऊ शकते. कशाने होईल? फक्त भगवंताच्या नामस्मरणाने. आणि मग आता यानंतर षष्ठ स्कंद आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. ज्या षष्ठ स्कंदामध्ये प्रथम अजामिलाचं चरित्र सांगितलंय की केवळ नारायण एवढ्या मुलाच्यासाठी जरी नाव घेतलं तरी सुद्धा तो सगळ्या पापातून मुक्त झाला. म्हणजे पापातून मुक्त व्हायला फक्त भगवंताचं नाम हेच कारण आहे. म्हणून तो नरकातून मुक्त होऊ शकतो, नाहीतर या नरकातून सामान्य जीव कधीच मुक्त होणार नाही. तेव्हा आता या पापातून मुक्त होण्याचं मुख्य साधन म्हणजे नामस्मरण. या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.